मित्रहो, व्याकरणावरील या सिरीजमध्ये आपण 12वी बोर्डच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेली व्याकरणाची वाक्य सोडवत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइसवर परीक्षेमध्ये आलेली वाक्य सोडविणार आहोत। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रहो, या सिरीजमध्ये आपण आतापर्यंत झालेल्या इंग्रजीच्या सर्व परीक्षांमधील व्याकरणाच्या वाक्यांचा अभ्यास केलेला आहे। पहा, या ठिकाणी असे अनेक व्याकरण घटक आहेत ज्यावर प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे। पहा, टेन्सेसवर 8 प्रश्न आलेले आहेत, मॉडल ऑक्झिलरीजवर 8 प्रश्न आलेले आहेत, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइसवर देखील 6 प्रश्न आलेले आहेत, स्पॉट द एरर अँड रीराइट द करेक्ट सेंटेन्सवर देखील 7 प्रश्न आलेले आहेत। अशा प्रकारे जवळपास प्रत्येक परीक्षेमध्ये या ठिकाणी दिलेल्या व्याकरण घटकांवर प्रश्न आलेले आहेत। आणि मित्रो, या सिरीज अंतर्गत या सर्व व्याकरण घटकांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइसवर परीक्षेत आलेली वाक्य सोडविणार आहोत। मित्रो, हा व्हिडिओ पाहणे झाल्यानंतर शासनाने पुरविलेल्या क्वेश्चन बँकवरील हे 2 व्हिडिओज, ज्यामध्ये क्वेश्चन 1B मध्ये आणि क्वेश्चन 1A 2A आणि क्वेश्चन 1B मध्ये येणारी व्याकरणाची वाक्य सोडविलेली आहेत। यासोबतच टेन्सेसवर परीक्षेमध्ये आलेली व्याकरणाची वाक्य, मॉडल ऑक्झिलरीजवर देखील बोर्ड परीक्षेला आलेली व्याकरणाची वाक्य असलेले हे 2 व्हिडिओज आणि ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइसवरील हे 3 व्हिडिओज अवश्य पहा। मित्रो, या व्हिडिओमध्ये ॲक्टिव्हचे पॅसिव्ह कसे करावे याची सविस्तर माहिती दिलेली आहे, तर या व्हिडिओमध्ये पॅसिव्हचे ॲक्टिव्ह कसे करावे याची माहिती दिलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये परीक्षेमध्ये ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइसवर येऊ शकणारी वाक्य सोडविलेली आहेत। मित्रो, या सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मोअर सेक्शनमध्ये मिळतील। यासोबतच हे सर्व व्हिडिओ आणि इतरही व्याकरणावरील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरील प्लेलिस्ट क्लास 12 ग्रामर क्वेश्चन बँक सोल्युशन आणि ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला पाहिजे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। चला तर मग परीक्षेला आलेले पहिले वाक्य सोडवूयात। मित्रो, पहा, फेब्रुवारी 2022च्या परीक्षेला आलेले हे वाक्य आहे। प्रथम आपण वाक्य वाचून घेऊया। टाटा ग्रुप लॉन्च्ड द पॅसेंजर कार टाटा इंडिका। आणि याची सूचना काय आहे? रीराइट इट बिगिनिंग विथ द पॅसेंजर कार टाटा इंडिका। पॅसेंजर कार टाटा इंडिका या भागाने हे वाक्य सुरू करून आपल्याला पूर्ण करायचं आहे। तर हा भाग वाक्यामध्ये कोठे आलेला आहे त्याला अगोदर आपण अंडरलाईन करूया। द पॅसेंजर कार टाटा इंडिका या ठिकाणी हा भाग आलेला आहे। मित्रो, आता अशा प्रकारे एखाद्या भागाने वाक्याची सुरुवात करायची असेल तर बहुतेक ते वाक्य ॲक्टिव्ह किंवा पॅसिव्ह वॉइसमध्ये आपल्याला करायचं असतं। मग हे वाक्य ॲक्टिव्ह वॉइस आहे की पॅसिव्ह वॉइस आहे हे कसं ओळखावं लागेल? तर त्यासाठी अगोदर आपल्याला क्रियापद शोधावं लागेल। या वाक्याचं क्रियापद आहे लॉन्च्ड आणि हे क्रियापद शोधल्यानंतर आता हे ॲक्टिव्ह वाक्य आहे की पॅसिव्ह आहे कसं कळेल? त्यासाठी आपल्याला पॅसिव्ह क्रियापदाची रचना माहीत असण्याची गरज आहे। पॅसिव्ह क्रियापदामध्ये सुरुवातीला टू बीचं रूप असतं आणि त्यानंतर पास्ट पार्टिसिपल, ज्याला आपण V3 देखील म्हणतो, हे 2 घटक असतात। आता या ठिकाणी दिलेलं हे जे वर्ब आहे आपलं, या वर्बच्या अगोदर कोणताच शब्द नाही, म्हणजे यामध्ये टू बीचं रूप नाही, म्हणजेच हे वाक्य ॲक्टिव्ह वॉइसमध्ये आहे। तर आता साहजिकच ॲक्टिव्ह वॉइसमध्ये हे वाक्य असेल तर आपल्याला याला पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतरित करावे लागेल। मग एखादे वाक्य पॅसिव्ह वॉइस करायचे असेल तर अगोदर ॲक्टिव्ह वॉइस वाक्यामधील सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट आपल्याला काढावा लागतो। तर टाटा ग्रुप हा या वाक्याचा सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आहे, लॉन्च्ड हे व्हर्ब आहे आणि द पॅसेंजर कार टाटा इंडिका हे या वाक्याचं ऑब्जेक्ट आहे। आता मित्रो, ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊन पॅसिव्ह वाक्याची सुरुवात आपल्याला करायची असते, जशी या ठिकाणी सुरुवात दिलेलीच आहे। म्हणजे या ठिकाणी आपण सुरुवातीला ऑब्जेक्ट घेऊयात। द पॅसेंजर कार टाटा इंडिका हे ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला घेतलेलं आहे। आता त्यानंतर येतं वर्ब।
तर व्हर्बमध्ये पॅसिव्हची रचना कशी असते, आपल्याला टू बीचं रूप अगोदर घ्यावं लागतं. पण हे टू बीचं रूप आपल्याला कशाच्या आधारे घ्यावं लागतं, तर हे आपल्याला क्रियापदाच्या किंवा मुख्य क्रियापदाच्या काळानुसार घ्यावं लागतं. पहा या ठिकाणी मुख्य क्रियापद ईडी रूपामध्ये म्हणजेच पास्ट टेन्समध्ये आलेलं आहे. जर मुख्य क्रियापद पास्ट टेन्समध्ये आलेलं असेल तर टू बीचं कोणतं रूप येईल, त्यासाठी अगोदर आपण टू बीची रूपे या ठिकाणी लिहूयात. टू बीची कोणकोणती रूपे आहेत पहा या ठिकाणी मी लिहितोय. ॲम, इज, आर, वॉज, वेअर, बीन, विल बी, शॅल बी आणि एखादं कंटिन्युअस टेन्समध्ये वाक्य आलं तर बीइंग. इतकी टू बीची रूपे पॅसिव्ह वॉइसमध्ये येऊ शकतात. आता आपल्या या वाक्यामध्ये यापैकी टू बीचं कोणतं रूप वापरायचं, तर आपलं व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये आहे. मग आपल्याला या ठिकाणी वॉज घ्यावं लागेल. द पॅसेंजर कार टाटा इंडिका वॉज, आपण या ठिकाणी वॉज घेतलंय. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, V3 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल घ्यायचं आहे. मित्रो आता या ठिकाणी हे जे व्हर्ब आहे हे पास्ट टेन्समध्ये आहे म्हणजे हे V2 रूपात आहे. तर याला V3 किंवा पास्ट पार्टिसिपल रूपामध्ये आपल्याला करायचं आहे. तर या क्रियापदाची दोन्ही रूप सारखेच आहेत. लॉन्च्ड हेच त्याचं पास्ट टेन्समधील रूप आणि पास्ट पार्टिसिपलमधील रूप देखील आहे. म्हणून या ठिकाणी अगोदर आपण टू बी लिहितो मी या ठिकाणी. टू बी मित्रो ऑब्जेक्ट प्लस टू बी असा नियम आपण वापरत आहोत पॅसिव्ह व्हॉइसचा, लक्षात ठेवा. आणि आता यानंतर V3 किंवा पास्ट पार्टिसिपल आपल्याला वापरायचं आहे. हे मुख्य क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल आहे. याला आपण VPP लिहू सध्या. व्ही म्हणजे व्हर्ब आणि PP म्हणजे पास्ट पार्टिसिपल. पा द पॅसेंजर कार टाटा इंडिका वॉज लॉन्च्ड, या ठिकाणी प्लसचं चिन्ह लिहितोय मी. आणि त्यानंतर आपल्याला वापरायचं आहे बाय. बाय आणि त्यानंतर आपल्या या वाक्याचा हा जो सब्जेक्ट आहे हा शेवटी येईल. म्हणजे शेवटी काय येईल, टाटा ग्रुप हा मूळ वाक्यामधील सब्जेक्ट आहे. अशा प्रकारे द पॅसेंजर कार टाटा इंडिका वॉज लॉन्च्ड बाय टाटा ग्रुप अशा प्रकारचं आपण वाक्य केलेलं आहे. मित्रो या वाक्यामध्ये आपण पॅसिव्ह करण्यासाठीचा कोणता नियम वापरलेला आहे, त्या नियमाला मी या ठिकाणी या चौकोनामध्ये घेतोय, लक्षात ठेवा. ऑब्जेक्ट प्लस टू बीचं रूप प्लस मेन व्हर्बचं पास्ट पार्टिसिपल प्लस बाय प्लस यस या पॅसिव्ह व्हॉइसच्या नियमानुसार आपण हे वाक्य केलेलं आहे. मित्रो आशा करतो की हे वाक्य तुम्हाला समजलं असेल. मित्रो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सर्वच वाक्य आपण अशाच सोप्या पद्धतीने सोडवलेली आहेत आणि प्रत्येक वाक्यामध्ये त्या वाक्यामध्ये कोणता नियम लागू झालेला आहे तो नियम देखील आपण दिलेला आहे. याशिवाय ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइसवर जवळपास प्रत्येक परीक्षेमध्ये एक वाक्य असतेच असते. याचाच अर्थ हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुमचा 1 मार्क निश्चित होणार आहे. आणि याहूनही महत्त्वाचं, या व्हिडिओच्या शेवटी एक अशी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ज्यामध्ये या ठिकाणी वापरलेले हे नियम त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचे आहेत आणि परीक्षेमध्ये येऊ शकणारे प्रश्न देखील त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायला मिळणार आहेत. चला तर मग बोर्डच्या परीक्षेला आलेले आणखी एक वाक्य आपण सोडूयात. हे वाक्य जुलै 2023च्या परीक्षेला आलेलं आहे. वाक्य वाचूया आपण. ही सिम्पली अबंडन्ड हिज सॅक बाय द स्ट्रीम. याचं काय करायचं आहे, आयडेंटिफाय अँड रीराईट द करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द अबाव सेंटेन्स बिगिनिंग विथ हिज सॅक. आता या वाक्याची सुरुवात आपल्याला हिज सॅक या शब्दांनी करायची आहे. या वाक्यामध्ये हिज सॅक हे शब्द कुठे आहेत, इथे आहेत, हिज सॅक. पुन्हा एकदा आपल्याला हे वाक्य ॲक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे शोधावे लागेल. तर त्यासाठी आपण या वाक्याचं क्रियापद काढूया. अबंडन्ड हे या वाक्याचं व्हर्ब आहे. पुन्हा एकदा हे एकच शब्दाचं व्हर्ब आहे. आणि पॅसिव्ह क्रियापदाची रचना कशी असते, त्यामध्ये टू बीचं रूप असतं आणि त्यानंतर
पास्ट पार्टिसिपल असतं, तर या क्रियापदामध्ये असं काही नाही, म्हणजे हे ॲक्टिव्हमध्ये वाक्य आहे, म्हणजेच याचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर याचा SVO काढावा लागेल. ही हा या वाक्याचा सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे, जो क्रिया करतो त्याला कर्ता आपण म्हणतो. हे ॲडव्हर्ब आहे, अधिक जोडलेला भाग ज्याला आपण म्हणू शकतो. त्यानंतर व्हर्ब आपण घेतलंय, हिज सॅक हे ऑब्जेक्ट आहे. मित्रो या ठिकाणी बाय दिसतं, या बायने कन्फ्यूज होऊ नका. बायमुळे काही वाक्य पॅसिव्ह होत नाही. जर त्यामध्ये टू बी आणि त्यानंतर पास्ट पार्टिसिपल असलं तरच ते वाक्य पॅसिव्ह असेल. हे बाय द स्ट्रीम ही एक प्रिपोजिशनल फ्रेज आहे, म्हणून हे वाक्य बायमुळे पॅसिव्ह होत नाही, लक्षात ठेवा. आणि या प्रिपोजिशनल फ्रेजला आपण ॲडव्हर्बियल ADV असं म्हटलेलं आहे. चला आता या वाक्याची सुरुवात आपण करूया. पहा, या वाक्याची सुरुवात हिज सॅकने आपल्याला करायची आहे. हिज सॅक हे ऑब्जेक्ट आहे, म्हणजे आपण ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊया. पहा, हिज सॅक आपण सुरुवातीला घेतलं आहे त्यांच्या सूचनेनुसार. त्यानंतर आपल्याला व्हर्ब लिहायचं आहे, पण पॅसिव्ह व्हर्ब लिहायचं आहे. तर पॅसिव्ह व्हर्ब लिहिण्यासाठी टू बीचं रूप आपल्याला अगोदर वापरावं लागतं. मग टू बीचं रूप मुख्य क्रियापदाच्या काळानुसार आपल्याला वापरावं लागतं. या ठिकाणी देखील क्रियापदाला ED आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी देखील कोणतं क्रियापद येईल? निश्चितच वॉज किंवा वेअर येईल. तर या सब्जेक्टनुसार हे सिंग्युलर असल्यामुळे या ठिकाणी वॉज येईल, म्हणजे हिज सॅक वॉज असं या ठिकाणी होईल. त्यानंतर याच क्रियापदाचं V3 रूप आपल्याला वापरायचं आहे. मित्रो आणखी या ठिकाणी देखील V2 आणि V3 रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपल या क्रियापदाचं तेच आहे. मग हिज सॅक वॉज अबंडन्ड, परंतु तत्पूर्वी मित्रो या पहिल्या हेल्पिंग व्हर्ब नंतर हे जे टू बीचं रूप आहे, ऑब्जेक्ट प्लस टू बी, याच्यानंतर या ठिकाणी दिलेलं हे ॲडव्हर्ब आपल्याला वापरावं लागेल, सिम्पली. म्हणून या ठिकाणी आपण अगोदर ॲडव्हर्ब घेतलेला आहे प्लस ए, आणि आता आपल्याला मुख्य क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल वापरायचं आहे. हिज सॅक वॉज सिम्पली अबंडन्ड असं ते होईल. हे आहे VPP, याला आपण म्हणत आहोत, म्हणजे व्हर्बचं पास्ट पार्टिसिपल. त्यानंतर आता पहा, हा एक शब्द राहिलेला आहे आणि बाय लिहून सब्जेक्ट आपल्याला लिहायचं आहे. तर हे याच्यामध्ये 3 शब्द असल्यामुळे हे बहुतेक वाक्याच्या शेवटी जातं. मोठं ॲडव्हर्बियल असेल तर वाक्याच्या शेवटी जातं, किंवा जो कोणता भाग मोठा असेल तो वाक्याच्या शेवटी जातो. म्हणून बाय आपण अगोदर घेऊया, आणि त्यानंतर मित्रो आता हा या ठिकाणी हा कर्ता आहे, परंतु इथे मात्र या बाय या प्रिपोजिशनचं ते ऑब्जेक्ट होतंय, म्हणून याचं रूप ऑब्जेक्टिव्हमध्ये येईल, बाय हिम असं ते झालेलं आहे. बाय यस मी लिहितो या ठिकाणी. आणि आता राहिलेलं ॲडव्हर्बियल आपल्याला लिहायचं आहे, बाय द स्ट्रीम. बाय द स्ट्रीम हे काय आहे? ADV म्हणजेच ॲडव्हर्बियल. अशा प्रकारे हिज सॅक वॉज सिम्पली अबंडन्ड बाय हिम बाय द स्ट्रीम. या ठिकाणी 2 बाय दिसतात, परंतु कन्फ्यूज होण्याची काही गरज नाही. ही प्रिपोजिशनल फ्रेज आहे जी ठिकाणाची माहिती देते. आणि आता या वाक्यामध्ये कोणता नियम आपण वापरलेला आहे? ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस ए प्लस मेन व्हर्बचं पास्ट पार्टिसिपल प्लस बाय प्लस यस आणि प्लस ॲडव्हर्ब, अशा प्रकारचा नियम आपण या ठिकाणी वापरलेला आहे. मित्रो या ठिकाणी तुम्हाला काही ऑप्शन दिलेले आहेत, त्या ऑप्शनमधून तुम्हाला उत्तर निवडायचं आहे. तर पहा या ठिकाणी कोणतं आपलं उत्तर आहे? हिज सॅक वॉज सिम्पली अबंडन्ड बाय हिम बाय द स्ट्रीम, हे आपलं उत्तर आहे. अगोदर आपण अशा पद्धतीने वाक्य सोडवायचं आहे आणि त्यानंतर आपण उत्तर शोधायचं आहे, जर ऑप्शन दिलेले असतील तर. चला आता पुढील वाक्य पाहूयात. बोथ द पार्टनर्स हॅव साइन्ड दिस अग्रीमेंट इन हेस्ट, असं हे वाक्य आहे. हे फेब्रुवारी 2023च्या परीक्षेला आलेलं आहे. सूचना पहा. आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव्हाइज फॉर्म ऑफ द अबाव सेंटेन्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ज गिवन बिलो. आता आपल्याला पॅसिव्हाइज फॉर्म या वाक्याचा शोधायचा आहे. याचाच अर्थ हे वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे. आता जास्त डोकं आपल्याला वापरायची
गरज नाही. मग सरळ या वाक्याचा आता आपण SVO काढूयात. बोथ द पार्टनर्स हा या वाक्याचा सब्जेक्ट आहे. हॅव साइंड हे या वाक्याचं वर्ब आहे. ह्या वर्बमध्ये याला आपण HV लिहूया, हेल्पिंग वर्ब, कारण हेल्पिंग वर्ब वेगळं वागतं ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वाक्यांमध्ये. धिस ॲग्रीमेंट हे या वाक्याचं ऑब्जेक्ट आहे आणि इन हेस्ट हे पुन्हा एकदा ॲडव्हर्बियल आहे. त्याला ए आपण करूया कारण हे अगोदर येतं आहे म्हणून ए लिहिलेलं आहे. ए हे छोटं असतं, ॲडव्हर्ब असतं. ॲडव्हर्बियल हे प्रोफेशनल फ्रेज असू शकते, मोठा असतं म्हणून ती शेवटी येण्याची शक्यता असते. आता या ठिकाणी आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, पॅसिव्ह क्रियापदाची रचना समजून घ्यायची आहे. पॅसिव्ह क्रियापदामध्ये टू बीचं रूप असतं आणि त्यानंतर पास्ट पार्टिसिपल असतं. आता पॅसिव्ह वाक्य करत असताना सर्वात सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचं आहे. मग दिस ॲग्रीमेंट आपण सुरुवातीला घेऊया. हे आहे आपलं ऑब्जेक्ट. त्यानंतर काय येईल, वर्ब येईल. वर्बमध्ये टू बीचं रूप येईल, परंतु या ठिकाणी आधी हेल्पिंग वर्ब आलेला आहे मित्रो, म्हणून हे हॅव जशाच्या तसं खाली येईल. जशाच्या तसं म्हणजे या कर्त्यानुसार त्यामध्ये आवश्यक तो बदल होईल. हा थर्ड पर्सन सिंग्युलर कर्ता आहे म्हणून ह्या हॅवचं काय होईल, हॅज झालेलं आहे. या ठिकाणी याला HV लिहितोय मी. HV ऑब्जेक्ट प्लस HV असं आपण घेतलेलं आहे. त्यानंतर आता टू बीचं रूप आपल्याला घ्यायचं आहे. आता मित्र टू बीचं रूप कोणतं येईल पहा. ऑलरेडी या क्रियापदाला ED लागलेला आहे, परंतु हे क्रियापद भूतकाळात आहे का, तर नाही. हे क्रियापद पास्ट पार्टिसिपल रूपात आहे. कशामुळे, कारण त्याच्या अगोदर हॅव आलेला आहे. जर क्रियापदाच्या अगोदर हॅव आलेला असेल तर ते पास्ट पार्टिसिपलमध्ये असतं, म्हणजे हे बिन रूपामध्ये आहे. म्हणून याचं टू बीचं रूप जेव्हा आपण घेऊ तेव्हा ते बिन येईल, बिन, कारण तिसऱ्या रूपामध्ये येईल किंवा पास्ट पार्टिसिपलमध्ये येईल. दिस ॲग्रीमेंट हॅज बिन अशा प्रकारे टू बीचं रूप आपण घेतलेलं आहे. प्लस टू बी लिहितोय मी इथे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, मुख्य क्रियापदाचं V3 ऑलरेडी हे V3मध्येच आहे म्हणून हे जशाच्या तसंच येईल. दिस ॲग्रीमेंट हॅज बीन साइंड असं ते होईल. तर याला आपण VPP लिहूया. त्यानंतर आता कोणता कोणता भाग आलेला आहे, इन हेस्ट एक आलेला आहे आणि हे करता आहे. करता या इन हेस्टपेक्षा मोठा आहे म्हणून हा शेवटी जाईल, म्हणून हे इन हेस्ट अगोदर येईल. इन हेस्ट हे काय आहे, हे आहे ॲडव्हर्ब. ए लक्षात ठेवा, कधी कधी ॲडव्हर्ब शेवटी जातं, कधी अगोदर येतं. छोटा भाग अगोदर येतो आणि मोठा लांब भाग शेवटी जातो. म्हणून आता या ठिकाणी काय येईल, प्लस बाय येईल, आहे की नाही, बाय, आणि त्यानंतर प्लस हा या वाक्याचा कर्ता. बोथ द पार्टनर्स पहा अशा प्रकारे वाक्य झालेलं आहे. दिस ॲग्रीमेंट हॅज बीन साइंड इन हेस्ट बाय बोथ द पार्टनर्स. तर मित्रो या ठिकाणी आपण कोणता नियम वापरलेला आहे, ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस टू बीचं रूप प्लस मेन वर्बचं पास्ट पार्टिसिपल प्लस ॲडवर्ब प्लस बाय आणि प्लस यस. हा नियम आपण या ठिकाणी वापरलेला आहे. तर या ठिकाणी देखील आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. तर या ऑप्शनमधील योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. तर काय आहे आपलं ऑप्शन, दिस ॲग्रीमेंट हॅज बीन, पहा या ठिकाणी आहे हॅज बीन साइंड इन हेस्ट बाय बोथ द पार्टनर्स, म्हणजे आपलं उत्तर आहे बी. हे वाक्य तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचं आहे, नुसतं बी नाही लिहायचं, संपूर्ण वाक्य तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचं आहे. चला पुढील वाक्य पाहूयात. माय बुक बोर्डरूम ऑन मॅनेजमेंट हॅज क्रिएटेड ॲट लिस्ट 20 सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फॉर्म ऑफ द सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. पुन्हा एकदा आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे की इथे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस फॉर्म निवडायचा आहे, म्हणजे हे वाक्य आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. वाक्य जर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असेल तर अगोदर SVO आपल्याला वाक्याचा काढावा लागतो. अगोदर या वाक्याचा SVO काढूया आपण. माय बुक
बोर्डरूम ऑन मॅनेजमेंट इथपर्यंत मोठाच्या मोठा हा सब्जेक्ट म्हणजेच वाक्याचा कर्ता आहे. हॅज क्रिएटेड हे या वाक्याचं वर्ब आहे. पुन्हा हॅजला आपण एच व्ही लिहूया. एच व्ही म्हणजे हेल्पिंग वर्ब. आणि त्यानंतर ॲट लिस्ट 20 सक्सेसफुल ऑन्टरप्रनर्स हे आहे या वाक्याचं ऑब्जेक्ट. तर अशा प्रकारे या वाक्याचा एस व्ही आपण काढला आहे. आता साहजिकच आपल्याला ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यावा लागेल. तत्पूर्वी आपण पॅसिव्ह क्रियापदाची रचना समजून घेऊया. पहा, पॅसिव्ह क्रियापदामध्ये टू बीचं रूप असतं आणि त्यानंतर पास्ट पार्टिसिपल असतं. तर ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊया आपण. ॲटलिस्ट 20 सक्सेसफुल ऑन्टरप्रनर्स हे आहे ऑब्जेक्ट. इथे खाली लिहितोय मी कारण पुढे आपल्याला खाली येणार आहे आपला भाग. ऑब्जेक्ट लिहिल्यानंतर आपल्याला वर्ब लिहायचं आहे, परंतु टू बीचं रूप लिहायचं आहे. परंतु या ठिकाणी एच पी आलेला आहे, हेल्पिंग वर्ब आलेला आहे. मग ते आपल्याला जशाच तसं खाली घ्यावं लागेल. जशाच तसं म्हणजे आता या ठिकाणी हा कर्ता प्लुरल आहे म्हणून लक्षात ठेवा. ह्या हॅजचं पुन्हा एकदा हॅव होईल. पूर्वी आपण हॅवचं हॅज केलं तर आता या हॅजचं काय होईल? हॅव होईल. पहा, हॅव. ॲटलिस्ट 20 सक्सेसफुल ऑन्टरप्रनर्स हॅव. त्यानंतर आपल्याला आता टू बीचं रूप वापरायचं आहे या नियमानुसार पॅसिव्हच्या. आता या ठिकाणी टू बीचं रूप मुख्य क्रियापदाच्या काळानुसार येतं. मुख्य क्रियापदाचा काळ त्याला ईडी लागलेलं दिसतं, परंतु हे ईडी म्हणजे पास्ट टेन्सचं नाही तर V3 मधलं ईडी आहे, कारण त्याच्या अगोदर हॅज आलेलं आहे. परफेक्ट टेन्समध्ये हॅवचं रूप प्लस V3 किंवा पास्ट पार्टिसिपल असतं. तर या ठिकाणी बीचं तिसरं रूप आपल्याला घ्यावं लागेल म्हणजे बिन. हॅव बिन. आणि त्यानंतर हे V3च आहे. क्रिएटेड हे V3च आहे म्हणून हे जशाच्या तसं येईल. V3 क्रिएटेड म्हणजे आपण ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतला आहे. त्यानंतर हेल्पिंग वर्ब घेतलं आहे. इथे प्लस लिहितोय मी, इथे एच व्ही लिहितोय. त्यानंतर आपण घेतलं आहे बिन. याला काय लिहितोय मी? टू बी लिहितोय, बिन नाही लिहित. टू बी. त्यानंतर या ठिकाणी आपण घेतलं आहे पी पी. पी पी म्हणण्याऐवजी व्हर्बचे पास्ट पार्टिसिपल म्हणूयात आपण त्याला. व्ही पी पी. हॅज बीन क्रिएटेड. त्यानंतर आता या ठिकाणी येईल बाय प्लस बाय. आणि आता या वाक्याचा सब्जेक्ट येईल, तो या ठिकाणी आपण घेऊयात. हे थोडं आपलं वेगळं दिसेल तुम्हाला, परंतु या ठिकाणी सब्जेक्ट आपण हा घेऊया. हा सगळ्याच्या सगळा काय आहे? सब्जेक्ट आहे. इथे यस लिहितोय मी. आपला नियम एका रांगेमध्ये यावा म्हणून आपण हे व्यवस्था केलेली आहे. तर मित्रो, अशा प्रकारे कोणता नियम आपण वापरलेला आहे? ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस टू बी प्लस मेन वर्बचं पास्ट पार्टिसिपल प्लस बाय प्लस यस. हा पॅसिव्ह करण्याचा नियम आपण या ठिकाणी वापरलेला आहे. चला तर मग आता या वाक्याचे ऑप्शन कोणते आहेत ते पाहूयात. पहा, ॲटलिस्ट 20 सक्सेसफुल ऑन्टरप्रनर्स विल बी क्रिएटेड बाय माय बुक बोर्डरूम ऑन मॅनेजमेंट. ॲटलिस्ट 20 सक्सेसफुल ऑन्टरप्रनर्स हॅव बीन क्रिएटेड. आता या ठिकाणी हॅज क्रिएटेडचं आपण काय घेतलेलं आहे? हे प्लुरल असल्यामुळे हॅव बीन क्रिएटेड. त्यानंतर माय बुक बोर्डरूम ऑन मॅनेजमेंट असं आपण घेतलेलं आहे, म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. आता या ठिकाणी हॅज घेतलं आहे तर लक्षात ठेवा हे कर्त्यानुसार बदलतं म्हणून हे वाक्य चूक आहे. बाकीचे वाक्यामध्ये तर वेगळेच टेन्स आलेले आहेत म्हणून बी हे आपलं उत्तर आहे. मित्रो, अशा प्रकारे आपण ॲक्टिव्हचं पॅसिव्ह केलेलं आहे. अनेक प्रकारचे नियम आहेत. हे सोपे सोपे वाक्य आपल्या परीक्षेला येतात. हे सर्व नियम तुम्हाला ॲक्टिव्हचे पॅसिव्ह कसे करावे या व्हिडिओमध्ये मिळून जातील. या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळेल. वर आय बटनमध्ये देखील तुम्हाला या व्हिडिओची लिंक मिळून जाईल. त्या ठिकाणी क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. चला पुढील वाक्य सोडूयात. पोटेन्शियली ग्रेटर थ्रेट्स आर पोज्ड बाय द इन्फिल्ट्रेशन ऑफ सॉइल कंटॅमिनेशन. फेब्रुवारी 2020ला हे वाक्य आलेलं आहे. जुन्या अभ्यासक्रमातलं वाक्य आहे, परंतु आपण अशा प्रकारचे वाक्य समजण्यासाठी हे घेतलेलं आहे. इथे काय सूचना आहे? बिगिन द सेंटेन्स विथ
द इनफिल्टरेशन ऑफ सॉइल कंटॅमिनेशन. द इनफिल्टरेशन ऑफ सॉइल कंटॅमिनेशन ने या वाक्याची सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा आपल्याला तीच समस्या आहे. हे वाक्य आपल्याला ॲक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे आणि आपल्याला ॲक्टिव्ह करायचं की पॅसिव्ह ते आपल्याला अगोदर पाहावं लागेल. तर अगोदर या वाक्याच्या क्रियापदाला आपण अंडरलाईन करूया. पहा, आर पोज्ड अशा प्रकारचं क्रियापद आहे हे. तर हे क्रियापद आर पोज्ड आहे म्हणजे या क्रियापदामध्ये काय आहे, टू बीचं रूप आहे आणि त्यानंतर पास्ट पार्टिसिपल देखील आहे. म्हणजे अर्थातच हे वाक्य पॅसिव्ह आहे. म्हणजे आपल्याला आता काय करावं लागेल, पॅसिव्ह वाक्याचं ॲक्टिव्ह वाक्य आपल्याला करावं लागेल. आता पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करत असताना कोणकोणत्या गोष्टीमध्ये बदल घडतात. वाक्यामध्ये जर बाय आलेला असेल तर ते निघून जातं. त्याच्यानंतरचा कर्ता सुरुवातीला येतो. पहा, आपण बाय काढून टाकलं आहे. त्याच्यानंतरचा कर्ता हा जो आहे ज्याला आपण ऑब्जेक्ट इथं केलेला आहे तो तिकडे जाऊन सब्जेक्ट होतो. म्हणजे हा भाग आपला सुरुवातीला येईल. कोणता भाग सुरुवातीला येईल, द इनफिल्टरेशन ऑफ सॉइल कंटॅमिनेशन हा भाग आपला सुरुवातीला येईल. हा भाग आपण इथं घेतलेला आहे. द इनफिल्टरेशन ऑफ सॉइल कंटॅमिनेशन त्यांनीच हा भाग दिलेला आहे. तरी पुन्हा एकदा आपण हा भाग सुरुवातीला घेऊयात. तर हा झाला आता आपल्या वाक्याचा सब्जेक्ट, कारण आपण ॲक्टिव्ह वाक्य करत आहोत. आता या सब्जेक्ट नंतर ॲक्टिव्ह वाक्यामध्ये व्हर्ब लागतं. आता व्हर्बमध्ये आपण पॅसिव्ह करताना टू बीचं रूप घेतलेलं असतं, मग ते काढून टाकावं लागेल आर. परंतु या आरचा काळ आपल्याला यामध्ये टाकावा लागेल. पहा, आर कोणत्या काळामध्ये आहे, प्रेझेंट टेन्समध्ये आहे. म्हणजेच या वाक्याला जे हे ईडी लागलेलं आहे, जे V3 दर्शवितं, पास्ट पार्टिसिपल दर्शवितं, हे ईडी आपलं निघून जाईल आणि या पोज या क्रियापदामध्ये प्रेझेंट टेन्स गेल्यानंतर या कर्त्यानुसार त्याचं रूप बदलेल. मग हे पोजचं कोणतं रूप होईल, पोजेस. पहा, POSES, ES किंवा यस लागलेला आहे त्याला, लक्षात ठेवा. या ठिकाणी त्याला यस लागलेला आहे कारण सिंपल प्रेझेंट टेन्स आहे हा आणि कर्ता आहे थर्ड पर्सन सिंग्युलर. मग द इनफिल्टरेशन ऑफ सॉइल कंटॅमिनेशन पोजेस. त्यानंतर आता राहिलेला भाग फक्त इतकाच आहे, पोटेन्शियली ग्रेटर थ्रेट्स. बाकी काहीच करण्याची गरज नाही. आपलं वाक्य झालं पूर्ण. पोटेन्शियली ग्रेटर थ्रेट्स हे आहे आपलं वर्ब आणि हे काय आहे आपलं ऑब्जेक्ट. अशा प्रकारे आपण ॲक्टिव्ह वाक्य करत असताना SVO ही रचना वापरलेली आहे. चला पुढील वाक्य सोडूयात. जॉर्ज वॉशिंग्टन वॉज इलेक्टेड प्रेसिडेंट इन 1788. चूज द करेक्ट, चेंज द व्हॉइस आन्सर फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी सूचना चेंज द व्हॉइस अशी आलेली आहे. मग आता अगोदर आपल्याला हे वाक्य ॲक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे ओळखावं लागेल. त्यासाठी आपल्याला याचं क्रियापद ओळखावं लागेल. वॉज इलेक्टेड हे याचं क्रियापद आहे म्हणजे हे वाक्य काय आहे, पॅसिव्ह आहे. तर याचं आपल्याला ॲक्टिव्ह करायचं झाल्यास बाय आणि त्यानंतरचा सब्जेक्ट सुरुवातीला घ्यावा लागतो. पहा मित्र, या ठिकाणी बाय आणि त्यानंतर सब्जेक्टच आला नाही. अशा वेळी आपल्याला काय करावं लागेल, मनानेच बाय थोड्या वेळासाठी आणि त्यानंतरचा सब्जेक्ट घ्यावा लागतो. बहुतेक बाय देम, बाय पीपल अशा प्रकारचा सब्जेक्ट येतो. इथं बाय देम आपण घेतलेला आहे पण लगेच हे बाय निघून जातं आणि देम हे ॲक्टिव्ह वाक्याचा कर्ता होईल आणि ते होईल दे. तत्पूर्वी पुन्हा एकदा पॅसिव्ह क्रियापदाची रचना पाहून घ्या. टू बीचं रूप आणि पास्ट पार्टिसिपल. सुरुवातीला आपण दे घेऊयात. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे टू बीचं रूप आणि पास्ट पार्टिसिपल आलेलं आहे. आता हे टू बीचं रूप आपल्याला काढून टाकायचं म्हणजे वाज काढून टाकायचं आणि वाजचा काळ इलेक्टेडमध्ये टाकायचा. इलेक्टेडमध्ये काळ टाकल्यानंतर काहीच फरक पडणार नाही, हे असंच राहणार आहे. म्हणजे हे असंच्या असंच खाली येणार आहे. दे इलेक्टेड असं हे होणार आहे. पहा, दे इलेक्टेड म्हणजे हा झाला सब्जेक्ट, हे झालं व्हर्ब. आता या ठिकाणी मित्र दोन ऑब्जेक्ट आहेत. आता या ठिकाणी जॉर्ज वॉशिंग्टन हे ऑब्जेक्ट आहे इनडायरेक्ट आणि प्रेसिडेंट हे ऑब्जेक्ट आहे डायरेक्ट.
आणि त्यानंतर इन 1788 हे ॲडव्हर्बियल देखील आहे. तर आपल्याला अगोदर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यावं लागतं. दे इलेक्टेड जॉर्ज वॉशिंग्टन असं हे येईल. या ठिकाणी ऑब्जेक्ट आणि आय करतोय मी इनडायरेक्ट. आता त्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट येतं. तर डायरेक्ट ऑब्जेक्ट पूर्वी एखादं प्रिपोजिशन येतं. या ठिकाणी ॲज आपण घेऊ शकतो. ॲज प्रेसिडेंट नाही घेतलं तरी काही बिघडत नाही, परंतु आपण ॲज प्रेसिडेंट घेतलेला आहे. या ठिकाणी देखील ऑब्जेक्ट याला डी करूया आपण. आणि त्यानंतर इन 1788 हे ॲडव्हर्बियल येतं. पहा आता याची रचना कशी झालेली आहे. ॲक्टिव्ह सेंटेन्स आहे. SVO आणि ए अशी या ॲक्टिव्ह वाक्याची रचना झालेली आहे. चला मित्रो पुढील वाक्य पाहूयात. इट हॅज बीन ट्राईड अगेन अँड अगेन असं हे वाक्य आहे. फेब्रुवारी 2024च्या परीक्षेला आलेलं आहे हे. आयडेंटिफाय द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस ऑफ द अबाऊ. आपल्याला याचा ॲक्टिव्ह व्हॉइस ओळखायचा आहे. म्हणजे हे वाक्य आहे पॅसिव्ह. म्हणजे आता याला काही पुन्हा शोध घेण्याची गरज नाही. हे वाक्य आहे पॅसिव्ह. तर पॅसिव्ह वाक्य असेल तर सर्वप्रथम बाय आणि त्यानंतरचा भाग आलेला आहे का पाहायचं. तर आलेला नाही तर थोड्या वेळासाठी आपण बाय देम इथे लिहूया. आणि आता या दे या कर्त्याने ॲक्टिव्ह वाक्याची सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण पॅसिव्ह वाक्याची रचना पुन्हा एकदा पाहून घेऊया. टू बीचे रूप आणि पास्ट पार्टिसिपल यामध्ये असतं. आता हे देम सुरुवातीला घेतलं तर त्याचं दे होईल. त्यानंतर आता याचं क्रियापद काय आहे. बीन ट्राईड, हॅज बीन ट्राईड असं हे क्रियापद आहे. तर हेल्पिंग वर्ब हे जशाच्या तसं येत असतं. परंतु मित्र लक्षात ठेवा, हेल्पिंग वर्ब जशा तसं येत जरी असलं तरी या सब्जेक्टनुसार ते बदलेल. म्हणजेच हॅजचं काय होईल, हॅव होईल. दे हॅव. आता या ठिकाणी बिन आलेलं आहे. हे टू बीचं रूप आहे. हे टू बीचं रूप निघून जातं आणि याचा टेन्स याच्यात येतो. याचा टेन्स याच्यात टाकल्याने काही फरक पडणार नाही. कारण ट्राय, ट्राईड, ट्राईड याचे पास्ट टेन्समधील रूप आणि पास्ट पार्टिसिपलमधील रूप सारखंच आहे. म्हणजे दे हॅव ट्राईड असंच हे येईल. दे हॅव ट्राईड. ॲक्टिव्ह वाक्यामधील ऑब्जेक्ट हे पॅसिव्हमध्ये सब्जेक्ट झालेलं असतं. म्हणून आता हे इट हे का होईल, या क्रियापदाच्या नंतर येईल. कारण हे ऑब्जेक्ट आहे. ॲक्टिव्हमधील ऑब्जेक्ट आहे. दे हॅव ट्राईड इट. आणि आता राहिलेला भाग ॲडव्हर्बियल ज्याला आपण म्हणतो अगेन अँड अगेन. दे हॅव ट्राईड इट अगेन अँड अगेन. ADV याला आपण म्हणूयात. अशा प्रकारे मित्रो हे ॲक्टिव्ह वाक्य झालेलं आहे. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस ॲडवर्ब अशी याची रचना आहे. चला आता याचे जे ऑप्शन आलेले आहेत, कोणते ऑप्शन आहेत आपण पाहूयात. पहा, दे हॅड ट्राईड हे एक ऑप्शन दिलेलं आहे. त्याचबरोबर दे हॅज ट्राईड अगेन अँड अगेन असं दिलेलं आहे. या ठिकाणी हॅड करण्याची गरज नाही. हॅज दे सोबत येत नाही. दे ट्राईड या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आलेलं नाही. दे हॅव ट्राईड इट अगेन अँड अगेन हे वाक्य बरोबर आहे. हे आहे आपलं उत्तर. तर मित्र तुलनेमध्ये पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करणं हे थोडं अवघड आहे. आणि या ठिकाणी काही वाक्य आपण घेतलेली आहेत, परंतु इतर आणखी काही वाक्य आहेत आणि काही नियम आहेत जे तुम्हाला ॲक्टिव्हचे पॅसिव्ह कसे करावे या व्हिडिओमध्ये निश्चितच शिकायला मिळतील. म्हणून हा व्हिडिओ पहा. अर्थातच याची लिंक वर आय बटनमध्ये देखील येईल आणि खाली या व्हिडिओच्या मोर या सेक्शनमध्ये देखील तुम्हाला ही पाहायला मिळेल. आता मित्रो तुमच्यासाठी असलेली अतिशय महत्त्वाची अशी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आपण घेत आहोत. पहा, ही स्कॅटर्ड हर ॲशेस ओव्हर हिमालयाज असं वाक्य आहे. रीराईट बिगिनिंग विथ हर ॲशेस. हर ॲशेसने याची सुरुवात करायची आहे. त्यासाठी हे वाक्य ॲक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे आपल्याला शोधावं लागेल. या ठिकाणी फक्त स्कॅटर्ड आहे म्हणजे हे वाक्य ॲक्टिव्ह आहे. त्याचं पॅसिव्ह करायचं असेल तर आपल्याला त्याचा SVO काढावा लागेल. अशा प्रकारे मी फक्त लाईनी देतोय. त्या ठिकाणी तुम्ही SVOA वगैरे लिहा आणि हे वाक्य सोडवा. पुढचं वाक्य पहा. डोटिंग पेरेंट्स ऑफन स्टंट द नॅचरल ग्रोथ ऑफ देअर चिल्ड्रन असं हे वाक्य आहे.
चेंज इट इंटू पॅसिव्ह व्हॉइस, सरळ सरळ पॅसिव्ह व्हॉइस करा म्हणून सांगितले. म्हणजे हे वाक्य ॲक्टिव्ह आहे. म्हणजे डोटिंग पेरेंट्स हा सब्जेक्ट, ऑफन हे ॲडवर्ब, स्टंट हे वर्ब, द नॅचरल ग्रोथ ऑफ देअर चिल्ड्रन हे आहे ऑब्जेक्ट. किती सोपं वाक्य आहे पहा. ऑब्जेक्ट सुरुवातीला घेऊन त्यानंतर टू बीचं रूप, त्यानंतर ऑफन येईल ॲडवर्ब टू बीच्या रूपानंतर येईल, आणि त्यानंतर स्टंटचं पास्ट पार्टिसिपल येईल, आणि शेवटी बाय डोटिंग पेरेंट्स असं येईल. तर याचं उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. पाहूया आपण किती वाक्य तुमची बरोबर येतात. द ट्री वॉज बिईंग कट. या ठिकाणी मित्र आता पहा बिईंग आलेलं आहे तर कट आलेलं आहे, म्हणजे हे पॅसिव्ह वाक्य आहे. आणि आपल्याला याचं काय करायचं आहे, ॲक्टिव्ह करायचं आहे. त्याची सुरुवात देणे होईल, म्हणजे बाय देम असं या ठिकाणी आलेलं असायला हवं होतं, ते दिलेलं नाही, परंतु देणे सुरुवात करायची. म्हणजे आपल्याला तिथे काही लिहायची गरज नाही. दे, त्यानंतर पहिलं जे शब्द असतो का हे हेल्पिंग वर्ब असतं. मग हे वाज देच्या नंतर जशाच तसं येईल. जशाच तसं म्हणजे देनुसार ते बदलेल, म्हणजे याचं वेअर होईल. नाही तुम्ही म्हणा हे टू बीचं रूप आहे, हे टू बीचं रूप नाही, इथे हे हेल्पिंग वर्ब म्हणून आलेलं आहे. टू बीचं रूप हे आहे. मग याचा टेन्स या कटमध्ये जाईल. बीइंग जे आलेलं आहे त्याचं ING कटमध्ये जाईल, म्हणजे कटिंग होईल. हे बी निघून जाईल आणि ING कटमध्ये जाईल, म्हणजे दे वेअर कटिंग. त्यानंतर हा जो ऑब्जेक्ट आहे इथं सब्जेक्ट झाला आहे तो त्यानंतर येईल क्रियापदानंतर. तर याचं देखील उत्तर लिहा. टेम्पररी प्रॉब्लेम्स कुड बी टेकन केअर ऑफ बाय मार्केट मेकॅनिझम. आता या ठिकाणी काय लिहिलं आहे, रीराईट बिगिन विथ मार्केट मेकॅनिझमने या वाक्यात सुरुवात करायची. काही भाग आपल्यासाठी सोपा आहे. इथं मार्केट मेकॅनिझम आलेला आहे, त्याच्या अगोदर बाय आहे, म्हणजे हे पॅसिव्ह वाक्य आहे. बाय निघून जाईल आणि आता याच्यानंतर याचं क्रियापद येईल. मग क्रियापदासाठी सब्जेक्ट व्हर्ब काढूया. अगोदर आपण टेम्पररी प्रॉब्लेम्स हा सब्जेक्ट आहे, म्हणजे ऑब्जेक्ट आहे. मूळ वाक्याचा तो सब्जेक्ट झाला. इथे कुड बी टेकन केअर ऑफ इतकं वर्ब आहे. तर हे कुड हे हेल्पिंग वर्ब आहे म्हणून जशाच्या तसं येईल. खाली मार्केट मेकॅनिझम कुड, त्यानंतर बी टेकन केअर ऑफ असं आलेलं आहे. मग बी निघून जाईल. बीचा टेन्स याच्यात जर गेला तर हे टेक होईल, आणि असंही मॉडल ऑक्झिलरी नंतर क्रियापदाचं मूळ रूप येतं. हे असे दोन नियमानुसार हे टेक होईल, हे तुम्हाला कळेल. कुड टेक म्हणजे मार्केट मेकॅनिझम कुड टेक केअर ऑफ असं हे होईल. कुड टेक केअर ऑफ, आणि त्यानंतर याचं ऑब्जेक्ट टेम्पररी प्रॉब्लेम्स. चला पुढील वाक्य पाहूया. द स्मार्टफोन ॲप्लिकेशन विथ पेपर स्ट्रिप कॅन बी ओपन्ड. रीराईट बिगिनिंग विथ दे. पुन्हा एकदा या ठिकाणी देने सुरुवात करायची, म्हणजे इथे बाय देम आपण घेऊ शकतो आपल्या सोयीसाठी, आणि नंतर हे कट करायचं. हे देमचं सुरुवातीला दे होईल. देने हे वाक्य सुरू केलं तर हे वाक्य निश्चितच हे वाक्य आता पॅसिव्ह आहे, त्याचं ॲक्टिव्ह करायचं आहे आपल्याला. मग दे नंतर आपल्याला त्याचं वर्ब वापरावं लागेल. द स्मार्टफोन ॲप्लिकेशन विथ पेपर स्ट्रॅप इतका ह्या वाक्याचा सब्जेक्ट आहे, जे नंतर ऑब्जेक्ट होणार आहे. कॅन बी ओपन्ड म्हणून दे नंतर हेल्पिंग वर्ब कॅन येईल, आणि बी निघून जाईल, आणि त्याचा टेन्स याच्यात येईल, म्हणजे ओपनचं काय होईल, ईडी देखील निघून जाईल. ओपन, कॅन ओपन, दे कॅन ओपन द स्मार्टफोन ॲप्लिकेशन विथ पेपर स्ट्रिप असं याचं उत्तर होईल. मित्रो, या सर्व वाक्यांची उत्तरे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, आणि तुमची उत्तरे बरोबर आली की नाही हे तुम्हाला कसं कळेल, त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या मोअर सेक्शनमध्ये वर्ग 12वीसाठी असलेली व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून त्या ग्रुपला जॉईन व्हा, आणि या संपूर्ण वाक्यांची उत्तरे तर पहाच, यासोबतच अगदी घर बसल्या अगदी मोफत तुमच्या वेळेनुसार तुम्ही 12वीचा अभ्यास करू शकता. आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा, आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनाच्या बाजूची बेल दाबा, त्यामुळे यानंतर चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आणि मित्र हो, परीक्षेमध्ये आलेली व्याकरणाची वाक्य सोडविलेली या ठिकाणी दिलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच परीक्षेमध्ये आलेली व्याकरणाची वाक्य सोडविलेल्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.